श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रडत बसण्यापेक्षा उठ, कारण स्वामी तुझ्या रडण्याला नाही तर तुझ्या प्रयत्नाला साथ देतात. तू किती दिवस माझं नशीब खराब आहे, माझं काही होत नाही, देव मला काही मदत करत नाही असं म्हणत बसणार आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीच कमजोर माणसाच्या रडण्यावर प्रसन्न होत नाहीत. पण जो माणूस परिस्थितीला डोळ्यात डोळे घालून लढतो ना, त्याच्या मागे स्वामी भक्कमपणे उभे राहत असतात. हे शब्द कानात नाही, मनात घाल. तुझं आयुष्य बदलणार आहे, तर ते तुझ्या रडण्यामुळे नाही, तुझ्या उठून उभं राहण्यामुळे बदलणार आहे. तू आज जे दुःख भोगतोयस ना, ते तुला तोडण्यासाठी नाही, ते तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. बाळा, स्वामी तुला तपासत आहेत, तुझी ताकद बघत आहेत. ज्यावेळी तुला एकटं वाटतं ना, त्यावेळीच स्वामी सर्वात जवळ असतात. पण ते मदत कधी करतात माहिती आहे का? जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस, जेव्हा तू हार मानत नाहीस, जेव्हा तू पुन्हा उठतोस. आजपासून एक नियम ठरव, रडायचं नाही, तक्रार करायची नाही, फक्त काम करायचं, प्रयत्न करायचं आणि स्वामींचं नाव घ्यायचं. बाळा, मनात मंत्र ठेव, मी एकटा नाही, माझ्या मागे स्वामी समर्थ आहेत, म्हणून मी हरू शकत नाही. बाळा, शेवटचं एकच सांगते, तुझं आयुष्य बदलण्यासाठी कोणीतरी येणार नाही. तुलाच उठावं लागेल, तुलाच लढावं लागेल. आणि ज्या दिवशी तू स्वतःला जिंकशील ना, त्या दिवशी जग तुझ्यासमोर नतमस्तक होईल. जर हे ऐकून थोडंसं जरी आत काही हललं असेल ना, तर समज हा स्वामींचा संकेत आहे. उठ, वेळ आलेली आहे. तक्रार करणारा भक्त नसतो, लढणारा भक्त स्वामींचा खरा माणूस असतो. तू रोज देवाकडे मागतोस, हे देवा माझं दुःख कमी कर, पण कधी स्वतःला विचारलंस का, मी स्वतःसाठी काय केलं? तर स्वामी समर्थ सांगतात, बाळा, मी तुझ्यासाठी सगळं तयार ठेवलं आहे, पण तू चालायला तयार आहेस का? हे लक्षात ठेव. देव तुझं नशीब बदलू शकतो, पण तुझी सवय नाही. आळस असेल तर तो तुलाच सोडावा लागेल, भीती असेल तर ती तुलाच जिंकावी लागेल आणि प्रयत्न तो तुलाच करावा लागेल. जीवनात वादळ तर येतच असतं, पण एक गोष्ट ठरव, वाऱ्याबरोबर उडून जायचं की वाऱ्याच्या विरोधात उभं राहायचं. तुझ्या आयुष्यात जे काही चुकीचं चाललं आहे ना, त्याला दुसरं कोणी जबाबदार नाही, तो फक्त तूच जबाबदार आहेस आणि बदल फक्त तूच करू शकतोस. आजपासून एक वेगळी सुरुवात कर. सकाळी लवकर उठल्यावर आरशात बघ आणि स्वतःला सांग, मी कमजोर नाही, मी स्वामींचा माणूस आहे, मी हरू शकत नाही. स्वामींचा खरा आशीर्वाद म्हणजे काय आहे? तुला सगळं सहज मिळणं नाही, तर तू कितीही अडचणीत असलास तरी उभं राहण्याची ताकद मिळणं. आज एक निर्णय घे, कारणं सांगणं बंद कर, लोकावर दोष देणं बंद कर, स्वतःवर काम सुरू कर, स्वतःला मजबूत बनवणं सुरू कर आणि एक वाक्य लक्षात ठेव, आयुष्य बदलून टाकेल. स्वामी माझ्यासोबत आहेत, म्हणून मी पडू शकतो, पण हरू शकत नाही. शेवटचं एक जोरदार सत्य, तुझं आयुष्य बदलणार आहे, पण ते उद्या नाही, ते आज तू घेतलेल्या निर्णयावर ठरणार आहे. जर आतून आग पेटलेली असेल ना, तर थांबू नकोस, कारण हा फक्त मोटिवेशन नाही, हा स्वामींचा धक्का आहे तुला उठवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. आता पुरे झालं, आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत तू खूप सहन केलंस, खूप वेळा पडलास, खूप वेळा रडलास, पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझं दुःख पाहून शांत बसले नाहीत,
ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते आणि ती वेळ आत्ता आली आहे. हो, आत्ता. कारण हा व्हिडिओ तू उगाच पाहत नाहीस. हा एक संकेत आहे स्वामींचा. तुला उठावं लागेल, कारण कोणी येऊन तुझं आयुष्य बदलणार नाही. कोणी येऊन तुझं दुःख संपवणार नाही. तुलाच लढावं लागेल. तुलाच स्वतःला उभं करावं लागेल. आणि ऐक, खूप महत्त्वाचं आहे, तू हरलास तरी चालेल, पण थांबलास तर सगळं संपेल. आज एक निर्णय घे. भीती संपवायची, आळस संपवायचा आहे, स्वतःवर शंका घेणं संपवायचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा, रोज थोडं थोडं पुढे जायचं आणि स्वामींचं नाव घेत राहायचं. हा एक मंत्र मनात कोरून ठेव. बाळा, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत, म्हणून मला कोणी थांबवू शकत नाही. हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. आज तू उठलास तर जग उद्या ओळखेल. आज तू लढलास तर उद्या तुझी गोष्ट लोकांना प्रेरणा देईल आणि शेवटचं वाक्य आयुष्य बदलून टाकेल. स्वामींचा आशीर्वाद मागू नकोस. स्वामींना दाखव तू त्या आशीर्वादाच्या योग्य आहेस. आता एकच कर, फोन बाजूला ठेव, उठ आणि कामाला लाग. कारण तुझं आयुष्य बदलणार आहे, पण ते फक्त कृतीमुळे. हा शेवट नाही, ही तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. आजपर्यंत तू खूप काही सहन केलंस, पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. भूतकाळ संपला, आता फक्त भविष्य घडवायचं. स्वामी समर्थ काय म्हणतात? जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावरच माझा आशीर्वाद आपोआप असतो. आज एकच वचन दे स्वतःला, काहीही झालं तरी हार मानणार नाही, काहीही झालं तरी थांबणार नाही. रोज थोडं का होईना पुढे जाणार, स्वतःसाठी, आपल्या लोकांसाठी लढणार. तू पडला तर काही फरक पडत नाही, पण तू उठला नाहीस तर सगळं संपणार आहे. म्हणून आजपासून तक्रार नाही, आजपासून बहाणे नाही, फक्त ॲक्शन, फक्त प्रोग्रेस. मनात कायम लक्षात ठेव, मी कमजोर नाही, मी एक योद्धा आहे आणि माझ्या मागे स्वामी समर्थ आहेत. आणि शेवटचं सर्वात शक्तिशाली, मी थांबणार नाही, मी झुकणार नाही, मी हरू शकत नाही. आता निर्णय तुझा आहे. पुन्हा जुन्यासारखं जगायचं की आजपासून नवीन इतिहास घडवायचा. उठ, कारण वेळ आली आहे.